नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर स्लाइटली गॅप अप ओपन झालं होतं आणि मार्केट बऱ्यापैकी कन्सोलिडेशन झोनमध्ये होतं. त्यामुळे एक्सपायरीमध्ये जो मोमेंटम अपेक्षित होता तो मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळालेला नाही. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर काही आपण लेवल बघितल्या होत्या. OI डाटावरती बघितलं होतं की 24,000चं जी लेवल आहे त्यावरती टेक्निकल दृष्ट्या निफ्टीमध्ये खूप स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळतोय आणि OI कॉल रायटिंग जरी तिकडे बघितली होती तर हेवी कॉल रायटिंग होती. तर आज काय म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीला 24,000ची लेवल ब्रेक करता आलेली नाही. जो सोमवारचा सेशन होता त्याच्यामध्ये निफ्टीने जो हाय लेवल होता 24,000चा तोच हाय ऑलमोस्ट आज आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेला आहे. आता काय इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन तयार झाली मार्केटमध्ये ती समजून घेऊया. मार्केटचा ओव्हरऑल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंड काय राहू शकतो ते समजून घेऊया. सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राइस ॲक्शन, ओव्हरऑल स्ट्रक्चर काय बघायला मिळते मार्केटचं ते डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके. आणि टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन केलं नसेल त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्याच्यावरती काही गोष्टी मी पोस्ट करत असतो. ओके. आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो कोर्स आहे जर तुम्हाला जॉईन करायचा असेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. खूप लोकांना माहीत नाही कसं जॉईन करायचं. मी 2 मिनिटात तुम्हाला दाखवून देतो कारण की खूप लोकांचे कमेंट आणि क्वेश्चन होते. ओके. इकडे जर बघितलं तर हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि रिसेंटली कुठल्याही व्हिडिओवरती तुम्ही रिसेंटला क्लिक केलं तर व्हिडिओ ओपन होईल आणि त्याच्या खाली जर बघितलं तर ही पिन कमेंट आहे. ओके. इकडे जर बघितलं तर ही पिन कमेंट तुम्हाला बघायला मिळते आणि इकडे डिस्क्रिप्शनमध्ये मोरवरती क्लिक केलं तर इकडे देखील आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स. इकडे देखील तुम्हाला जाऊन बघता येऊ शकतो. म्हणजे काय करायचंय आपल्या चॅनलवर जायचंय, व्हिडिओ ओपन करायचा आहे. व्हिडिओ ओपन केल्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसेल. मोरमध्ये जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्सची लिंक बघायला मिळेल आणि कमेंटमध्ये जर गेलं तर तुम्हाला कमेंटमध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची लिंक बघायला मिळेल. ओके. आता ज्याला व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन शिकायचे आहे, प्राइस ॲक्शनमध्ये कुठले कुठले घटक असतात, कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते आणि जे पण काही प्राइस ॲक्शनचे बेसिक टू ॲडव्हान्स तिकडे शिकवलेलं आहे. त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, कॅपिटलवरनं तुमची लॉट साईज काय असायला पाहिजे, या देखील गोष्टी तिकडे आपण व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. आणि तुमची सायकोलॉजी मार्केट रिलेटेड कशी असायला पाहिजे. ओके. काय होतं की तुम्ही एखादा ट्रेड पंच करता आणि मग तिकडे तुम्हाला थांबता येत नाही, भीती वाटते. तर ती भीती का वाटत असते? कुठल्या गोष्टी आपण बघितल्यावरती मग आपल्याला कॉन्फिडन्स येऊ शकतो? ओके. तर ह्या काही गोष्टी आहेत जे इंटरेस्टेड असेल शिकण्यासाठी तर नक्की आवर्जून जॉईन करू शकता आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. आता सँडविच काय तर आज जर बघितलं मंगळवारची निफ्टीची एक्सपायरी आणि गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी. जो मधला ट्रेडिंगचा सेशन आहे तो आहे बुधवारचा ट्रेडिंग सेशन. ओके. त्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला तिकडे कन्फ्युजन करताना दिसू शकतं. परंतु प्राइस ॲक्शन काय बनते ते बघणं गरजेचं आहे. आता इकडे जर बघितलं आज मार्केटने जर बघितलं तर मार्केटने काहीसा एक बुलिश प्राइस ॲक्शन दाखवलेलं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ही काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन इकडे दाखवलेली आहे. परंतु इकडे काय बघायला मिळते 24,000ची जी राऊंड लेवल आहे ती मार्केटला काल पण ब्रेक करता आली नाही, आज पण ब्रेक करता आली नाही. म्हणजे 2 दिवस मार्केटने रेजिस्टन्स इकडे आपल्याला घेताना दिसलेला आहे. आता सगळ्या लो एकदा रिमूव्ह करूया. ओके. मार्केटने काय केलं होतं एक मोठा मोमेंटम, एक मोठा गॅप अप आणि 2 दिवस मार्केटनी खूप मोठी मोमेंटम दाखवली होती आणि त्या 2 दिवसानंतर मार्केटने काय केले एका रेंजमध्ये कन्सोलिडेशन केले. आता रेंजचं कन्सोलिडेशनचा रेजिस्टन्स तर आपल्याला काय बघायला मिळतो 24,000ची राऊंड लेवल. म्हणजे 24,000 लेवल ब्रेक होत नाही. डाऊन साईडला जर बघितलं तर 23,900ची एक लेवल बघायला मिळते जिकडे मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. म्हणजे 100
पॉईंटच्या आतमध्ये मार्केटनी जवळजवळ 2 दिवसाचं कन्सल्टेशन केले आणि एक मोमेंटम जो होता तो काहीसा बुलिश बघायला मिळाला होता. आता मार्केटमध्ये जर बघितलं तर प्राइस ॲक्शन आपल्याला काहीशी ही कन्सल्टेशनमध्ये बघायला मिळते आफ्टर बुलिश मोमेंटम. ओके, न्यूज बेस जर बघितलं किंवा सिनेरिओ जर बघितलं तर काहीसे पॉझिटिव्ह सिनेरिओ आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, तर इकडे लेवल मार्क करूया. ही जर प्राइस ॲक्शन बघितली आपण, जर समजा इकडे लाईनमध्ये घेतलं, लाईन चार्टवरती आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. ही आहे जी आहे. ओके, कॅन्डलवरच क्लिअर बघायला मिळाली असती. ओके, ओके, ही जर प्राइस ॲक्शन बघायला मिळते तर काहीशी आपल्याला एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डरचा इकडे आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो. परंतु इकडे 24,000ची लेवल यासाठी ब्रेक होणं गरजेचं आहे. 24,000ची लेवल जर ब्रेक होते तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. इकडे झाली आपली ही रेजिस्टन्स लेवल. जो आजचा इंट्राडे हाय आहे तो जर बघितलं तर 24,000वरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतलेला आहे. आता इकडे जर बघितलं तर एक सुंदर ट्रेंड लाईन आपल्याला इकडे बघायला मिळते. दिसते का तुम्हाला? ओके, आणि स्विंग जर बघितलं तर या स्विंगवरती आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतं. ओके, लास्ट टाइम जर बघितलं तर या स्विंग ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये एक मोमेंटम आला होता. त्याच्यानंतर बघितलं हा स्विंग ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये छोटा मोमेंटम. आज जर बघितलं तर मार्केटने या लेवलवरती 2 वेळेस टप्पा खाल्लेला आहे, तिकडनं बुलिश झालंय. ओके, मग टेक्निकली बघितलं तर 23,960चा काय आपल्याला बघायला मिळतो, एक सपोर्ट बघायला मिळतोय. रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,000चा, म्हणजे साधारण जर बघितलं तर एक 40 पॉईंटचा इकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतो. तर नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर त्याला आपण मार्क करूया. आणि मार्केट कन्सोलिडेशनमध्ये आहे त्यामुळे नो ट्रेडिंग झोन थोडासा छोटा बघायला मिळते. बरं, आता डाऊन साईडचा आधी विचार करूया. मार्केटने इकडे मोमेंटम दाखवला, रेजिस्टन्स. डाऊन साईडला अप ट्रेंडमध्ये आहे. ओके, अप ट्रेंडमध्ये परंतु 24,000ची लेवल ब्रेक केली नाही. आता मार्केट ही लेवल ब्रेक न करता मार्केट जर खाली येऊन जर सपोर्ट ब्रेक केला तर मग आपल्याला हे जे स्विंग आहेत ते परत बघायला मिळू शकतात. म्हणजे मार्केटने काय केलं, रेजिस्टन्स लेवल 3 वेळा ब्रेक करायचं ट्राय केलं. 3 वेळा ब्रेक नाही झालं, मार्केटने तिकडनं ब्रेकआउट फेलियर केला. ओके, म्हणजे इकडे जर बघितलं तर ब्रेकच केलं नाही लेवल आणि त्याच्यानंतर सपोर्ट ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि हा एक सप्लाय झोन आपल्याला बघायला मिळतो. ओके, हा एक सप्लाय झोन, म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, काही कन्सेप्ट, ह्या बेसिक कन्सेप्ट आहे, ह्या माहिती असणं गरजेचं आहे. मार्केट जर तुम्हाला रीड करता येते, चार्ट ट्रेडिंग जर तुम्हाला व्यवस्थित करता येत असेल, मार्केटचा मोमेंटम कुठून शिफ्ट होऊ शकतो ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, विदाऊट नॉलेज जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर मार्केट तुम्हाला उचलून बाहेर फेकणार आहे. ओके, त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि काय होतं, लोक नॉलेज घ्यायला नको म्हणतात. ओके, शॉर्टकट मारायला जातात. परंतु हे जे प्रोफेशन आहे हे खूप अवघड आहे. ओके, आणि अशा अवघड प्रोफेशनमध्ये आपल्याला त्या प्रोफेशनचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ओके, आपण बघा, एखाद्या 1ली पासून 10वी पर्यंत शिकतो, 10वी पासून ग्रॅज्युएशन करतो, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि एखाद्या ठिकाणी आपण जॉईन जर झालो तर तिथे आपल्याला 2-3 महिन्याचं ट्रेनिंग देखील घ्यायला लागतं. म्हणजे एक छोटासा जॉब करण्यासाठी आपल्याला इतक्या मोठ्या प्रोसेसमध्ये जावं लागतं. ओके, इथे तर खूप हाय रिस्क आहे. त्यामुळे इकडे लोक नॉलेज घ्यायला नको बोलतात आणि अर्धवट नॉलेज किंवा बेसिक पण नॉलेज नसतं आणि इकडे डायरेक्टली काम करायला जातात. त्यामुळे काय होतं की मार्केटचं नॉलेज नसल्यामुळे, अर्धवट नॉलेज असल्यामुळे आणि मुळात शॉर्टकटचा पर्याय नाही इकडे. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की बाबा, जिथे मिळते तिथनं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके, लोक काय करतात की सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ बघतात आणि मग त्याच्यातनं काम करायचा विचार करतात. ओके, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जर बघितलं तर खूप प्रमाणात व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे आणि मग इतकं सोपं तुम्हाला वाटते नाही तर मग तुम्ही
आता खूप काही सोशल मीडियावरती गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो. जर तुम्हाला काही शस्त्रक्रिया करायची असेल आणि तुम्ही डॉक्टर नाही, पण तुम्ही सोशल मीडियावरती बघून म्हणले आता चला आपण शस्त्रक्रिया करू. होणार आहे का पॉसिबल? ओके. त्याच्यासाठी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाचा जो माइंडसेट आहे तो त्याकडे सांगितलेला असतो. ओके. ज्याला कितपत नॉलेज आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. समजा एखाद्या सोशल मीडियावरती तुम्ही व्हिडिओ बघतात, परंतु त्याला कितपत नॉलेज आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. सो थोडंसं विचार करा आणि बघा, शिकल्यानंतर तुम्ही काय ते प्रॅक्टिस करण्याचा विचार करा. त्यामुळे शिकण्यासाठी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स आहे. जॉईन करू शकता इच्छा असेल शिकण्याची तर, अन्यथा काहीच करू शकत नाही. ओके. तर इकडे जर बघितलं तर मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. लेवल जर ब्रेक झाले तर एक स्विंग आपल्याला बघायला मिळतोय. काय स्विंग आहे? या लेवलवरती एक स्विंग आपल्याला बघायला मिळतोय 23,935चा. सेकंड लेवल जर बघितली तर 23,900ची लेवल आपल्याला बघायला मिळते, राऊंड लेवल. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटा स्विंग आहे. थोडीशी वरती येते. ओके. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता हे कंबाईन सपोर्ट आपल्याला 2 ट्रेडिंग सेशन म्हणून बघायला मिळतं. हा एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर इकडे एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर इकडे एक सपोर्ट आहे. आता सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केट जर काहीशी नेगेटिव्ह क्लोजिंग देत असेल, सपोर्ट ब्रेक होऊन मार्केट जर काहीशी नेगेटिव्ह क्लोजिंग देत असेल तर मार्केटमध्ये इकडनं आपल्याला काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 23,936. सेकंड लेवल जर बघितली तर 23,912 आणि थर्ड लेवल जर बघितली 23,884. फोर्थ लेवल 23,862. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. आणि एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो, इकडे ह्या कोर्सवरती तुम्ही क्लिक केलं ना तर काहीसं तुम्हाला असं पेज ओपन होईल आणि इकडे बघा 17 इन डेप्थ व्हिडिओ आहे. इथे केल्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता. परंतु हा 17 व्हिडिओ जर बघितला तर हा ट्रेडर माइंडसेट, ओके, हा पूर्णतः पब्लिक आहे. ओके. म्हणजे कुणीही पाहू शकतं. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर करू शकता. जर नसेल बघायचं, काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा जो पब्लिकली ओपन व्हिडिओ आहे सर्वांसाठी तो बघू शकता. कारण की हा एक नेक्स्ट वीकमध्ये हा प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगच्या कोर्समध्ये ॲड होणार आहे. मग तो परत तुम्हाला बघता येणार नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की आवर्जून बघा. आणि प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंग कोर्स जॉईन करायचा असेल तर इथे जाऊन जॉईन करू शकता. आणि 12 मंथ कोर्सचा ॲक्सेस आहे. म्हणजे 1 वर्षापर्यंत तुम्ही मल्टिपल टाइम पाहू शकता. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला मार्केटने लेवलच ब्रेक केलं नाही तर काल ज्या लेवल होत्या त्याच साधारण राहतील. थोडंसं ॲडजस्टमेंट केलेलं आहेत लेवल. काल थोड्या छोट्या-छोट्या होत्या, पण आज थोडंसं आपण हे बघितलं की मार्केट एक दिवस आणखी कन्सोलिडेशन झालेलं आहे. तर बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे रिजेक्शन, इकडे रिजेक्शन, इकडे रिजेक्शन. आता इकडे बऱ्यापैकी कन्सोलिडेशन झालेलं आहे. त्यामुळे ओपनिंगमध्ये जरी इकडे काहीशी आपल्याला ब्रेकआउट लेवल बघायला मिळाली तर मार्केटमध्ये इकडनं बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके. फर्स्ट टाइम जर ब्रेक करत असता तर मग थोडंसं ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी जास्त होती, जे की आज इकडे दाखवलं पण. परंतु आता इकडे बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आहे. मार्केटने इकडे काहीसा इंट्राडेमध्ये हायर हाय पॅटर्न क्रिएट केलेला आहे. त्यामुळे लेवल जर ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. पहिली लेवल काय आहे? 24,040. सेकंड लेवल काय आहे? 24,070. आणि थर्ड लेवल काय आहे? 24,100. या लेवलवरती रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग एक मोठी जी रेजिस्टन्स लेवल आहे 24,000ची त्या लेवलच्या वरती गॅप अप ओपन होतोय. आता हा गॅप अप ओपन सस्टेन होतोय की नाही ते बघणं गरजेचं आहे. काय होतं की मोठी लेवलवरती आहे, गॅप अप ओपन होऊन जर ब्रेकआउट फेलियर केला तर इकडनं जोरात मग इकडनं सेलिंग येण्याची देखील पॉसिबिलिटी असते. त्यामुळे गॅप अप ओपन झाल्यावरती थोडंसं थांबा.
प्राइस ॲक्शन काय बनते त्याचा विचार करा, रेंज काय बनते, स्विंग हाय स्विंग लो काय बनतात ते त्याचा विचार करा, किंवा रेंजचा ब्रेकआउट काय बघायला मिळतोय त्याचा विचार करा, किंवा इनसाइड कॅन्डल काय बनते का, किंवा काय सेटअप बनतोय का, याचा देखील विचार करू शकता. कारण की गॅप अपमध्ये मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर जास्त मोठा येतोय. ओके. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं पुलबॅक नंतर मार्केटमध्ये आपल्याला परत काहीसं गॅप डाऊन ओपन होत असेल, मार्केट ओपनिंगची रेंज जर डाऊन साईडला ब्रेक करत नसेल, इंट्राडे हाय ब्रेक होत असेल, तर काहीसं मार्केट हे आपल्याला बुलिश साईडला जाताना दिसू शकतं. कारण की जो ट्रेंड आहे आता आपल्याला लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन बघायला मिळाला तो बुलिश आहे. आणि बुलिश ट्रेंडमध्ये जर मार्केट काहीसं निगेटिव्ह ओपन होत असेल तर पुलबॅकवरती मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. आता काय होतं की खूप लोक निफ्टी बघतात आणि सोडून देतात व्हिडिओ बघायचा. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील प्राइस ॲक्शन आपण बघूया काय बनतीये, त्याच्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. जाऊया बँक निफ्टीकडे. बघा हिरो काय केलं याने, फक्त कन्सोलिडेशन नो ट्रेडिंग झोनमध्ये. ओके. काहीही केलेलं नाही म्हणजे. आणि आणखी एक गोष्ट बघा, इंडिया विक्स बघा मार्केटमध्ये ग्लोबल सिनेरिओ जरा पॉझिटिव्ह झाल्यावरती इंडिया विक्सची थोडीशी नजर मारा. 13 झालाय म्हणजे विक्स एकदम डाऊन झालेले आहेत आणि मार्केटचा मोमेंटम पण थोडासा आपल्याला कमी बघायला मिळतोय. काय असतं की इंडिया विक्स ज्यावेळेस हायर साईड असतो त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉलेटाईल मोमेंटम मोठे असते, आणि व्हॉलेटाईल मोमेंटम मोठे असते तर प्रीमियम देखील हायर साईड असतात. सॉरी. आणि त्याच्यामध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी देखील मोठी असते. परंतु ज्यावेळेस इंडिया विक्स ड्रॉप होतो ना त्यावेळेस अशा पद्धतीचं काहीसं मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजे मोठा गॅप अप त्याच्यानंतर दिवसभर कन्सोलिडेशन, मोठा गॅप डाऊन त्याच्यानंतर दिवसभर कन्सोलिडेशन, अशा पद्धतीने. तर अशा मार्केटमध्ये आपल्याला आपली लॉट साईज काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. आता इकडे जर बघितलं तर जास्त काही लेवल चेंज करण्याची इकडे आपल्याला बघायला मिळत नाही, कारण की मार्केट लेवल टू लेवल होतं. रेजिस्टन्स बघितलं तर 57,400 आणि सपोर्ट जर बघितलं तर 57,118 आणि क्लोजिंग जर बघितलं तर 57,300 आहे, म्हणजे नो ट्रेडिंग झोनच्या सेंटरला आहे. तर हा काहीसा आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. हे जर बघितलं प्राइस ॲक्शन तर काहीशा आपल्याला इकडून अशा पद्धतीने चॅनल बघायला मिळतो. चॅनलच्या वरती आहे मार्केट. बँक निफ्टी जर कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 57,678 ओके, 57,800 57,900 या काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ते नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर इकडे कन्सोलिडेशन करून एखादा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मग हा गॅप इकडे पेंडिंग आहे 56,869 आणि 56,661 या 2 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतं ते. ओके. नो ट्रेडिंग झोन देखील तुमच्या समोर आहे, इकडे आपण मार्क केलेला आहे. गॅप अप पण होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाण्यासाठी मार्केट इकडे आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हमध्ये गॅप डाऊन तर काहीसा बुलिश मोमेंटम ते पण थोडासा स्लो, अशा पद्धतीने काहीसा मोमेंटम राहताना दिसू शकतो. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये बघा डबल बॉटम तयार केला होता. आता ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजते त्याला समजलं असेल इकडे एक बुलिश मोमेंटम डाऊन साईडला, अप साईडला, त्याच्यानंतर अप साईड होऊन मार्केट बघितलं तर इंट्राडे हायला. ओके. आणि आज एक फंक्शन असल्यामुळे एक प्रोग्राम होता त्यामुळे मला मार्केटमध्ये अवेलेबल राहता आलेलं नाहीये. मी चार्ट आत्ताच बघतोय. ओके. सो इकडे जर बघितलं तर इंट्राडे हायला क्लोजिंग आहे, बॉटमला एक डबल बॉटम क्रिएट केला होता. ही प्राइस ॲक्शन इकडे बघायला मिळाली. इकडे आणखी काही प्राइस ॲक्शन. ओके. म्हणजे सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर मल्टिपल प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. लेवल थोडेसे इकडे आपण रिमूव्ह करूया आणि फ्रेश लेवल काय बनतात ते समजून घेऊया. आजचा इंट्राडे हाय, त्याच्यानंतर जर बघितलं तर स्विंग या लेवलवरती बघायला मिळते. तर काहीच आपण राऊंड लेवलचा विचार करू आणि मार्क. ट्रेंड लाईन बघायला मिळते की इकडे दिसले असेल. ओके. मल्टिपल टाइम रिजेक्शन आहे. आता ह्यावेळेस म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा हाय ब्रेक होत नसेल आणि मार्केट जर काहीसं निगेटिव्ह झालं तर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये डाऊन साईडला बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतात ते, फर्स्ट लेवल जर बघितली या लेवलवरती, सेकंड लेवल जर बघितली तर या लेवलवरती,
थर्ड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती, तर या काहीशा नेगेटिव्ह लेवल आपल्या इकडे बघायला मिळत आहे. ओके, कारण की मार्केटनी 2 वेळेस अटेम्प्ट केली ना ही लेवल. इकडे गॅप ऑफ होम पण अटेम्प्ट केली, ब्रेकआउट करता आलाय का? नाही करता आला. आज पण मार्केटने अटेम्प्ट केले, ब्रेकआउट करता आलाय का? नाही करता आला. आणि 2 वेळेस अटेम्प्ट करून जर मार्केटला बुलिश लेवल ब्रेकआउट होत नसेल आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक करून मार्केट जर निगेटिव्ह येत असेल, तर हा मोमेंटम काहीसा फास्ट आणि मोठा बघायला मिळू शकतो. कारण की ऑलरेडी या लेवलवरनं एक मोमेंटम तशा पद्धतीचं आपल्याला अगोदर बघायला मिळालं होतं. मार्केट इकडे वरती गेले, रेजिस्टन्स ब्रेक करता आलेलं नाहीये आणि परत जर इकडनं ब्रेकआउट न देता जर मार्केट खाली आलं, तर डाऊन साईडच्या काय लेवल आहेत ते समजून घ्या. 76,593, 76,453, 76,323 आणि 76,205 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. मल्टिपल स्विंग आणि हा काय रेजिस्टन्स या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ही लेवल थोडीशी ऍडजस्ट करूया. ओके, कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग बघायला काय मिळते, इकडे एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. इतका काही स्ट्रॉंग बघायला मिळत नाही, परंतु जर ब्रेकआउट जर येत असेल तर थोडीशी पोझिशन सायझिंगवरती लक्ष ठेवू शकता, रिस्क मॅनेजमेंटवरती लक्ष ठेवू शकता. फर्स्ट लेवल जे आहे 77,000 राऊंड लेवल, सेकंड लेवल 77,120 आणि 77,200 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, आणि डाऊन साईडच्या लेवल देखील आपण बघितलेला आहे. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन काय होतंय किंवा प्राइस खाली येते का, कुठे सपोर्ट घेते का, त्याच्यानंतर काही ब्रेकआउट देते का, हे पाहणं गरजेचं आहे. ओके, ब्रेकआउट किंवा गॅप अप नंतर डायरेक्ट बुलिश साईडचा विचार करणं थोडंसं रिस्क फॅक्टर वाढवते. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर पुल बॅक घेऊन जर लो ब्रेक होत असेल तर मग काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर गॅप डाऊन ओपन होत असेल तर काही सस्टेन होऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये लोअर नंतर हायची पॉसिबिलिटी आहे आणि इंट्राडे हायला मार्केट क्लोज होण्याची पॉसिबिलिटी वाढते आफ्टर गॅप डाऊन. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. आवर्जून व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.